अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनातील सकाळ आहे ना, ती अंधकारापासून प्रकाशाकडे नेत असते। पण जेव्हा मनुष्य सकाळी उठतो तेव्हा मनुष्य काही वाईट कर्म करत असतो। त्या वाईट कर्मातून आपली जर सुटका व्हायची असेल तर ही 4 कामे आहेत ना, मनुष्याने सकाळी कधीही करू नये। आणि ही 4 कामे तुमच्या आयुष्यामध्ये निरंतर होत राहिली तर तुमच्या जीवनामध्ये अधोगतीपासून तुम्ही वाचू शकणार नाही। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंतावर विश्वास असायला हवा। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य जीवनामध्ये भरपूर कर्म करत असतो, पण भगवंतावर जर विश्वास असेल ना तर मनुष्याची सर्व कर्म चांगली होतात। मनुष्याच्या जीवनामध्ये एक चैतन्य निर्माण होतं। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही। महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृतावाहणे देह संचार चिंता। जय जय रघुवीर समर्थ। बघा, या मनाच्या श्लोकांमध्ये आहे ना, एवढी धन्यता निर्माण झालेली आहे की प्रभूने आपल्याला सांगितलंच आहे ना की ज्या मनुष्याला रामाबद्दल विश्वास वाटत नाही ना, त्या बिचाऱ्याला सर्व दुःख भोगावी लागतात। म्हणजे प्रभू राम हा त्रैलोक्याचा स्वामीच आहे ना, तोच मोक्षदाता आहे। म्हणून या देहाची आणि संसाराची काळजी करणं ते व्यर्थच आहे ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्य जेव्हा सकाळी सकाळी उठतो ना आणि रात्री झोपी जातो तेव्हा झोपी जाता वेळी भगवंताच्या नामस्मरणामध्ये झोपी जावं। आणि जेव्हा सकाळी उठतो ना तेव्हा भगवंताचं नाम जप करून उठावं। बघा, तेव्हा जीवनामध्ये आहे ना, मनुष्याच्या अंधकारापासून प्रकाशाकडे निर्माण होत असतो। म्हणून आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत की त्या कधीही मनुष्यानं सकाळी उठल्यानंतर करू नये। तुम्हाला बघा, बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील। जर दिवसाची सुरुवात चांगली झाली ना तर सर्व कामे यशस्वी सुद्धा होतात ना, पण सकाळी जाणून बुजून किंवा नकळत अनेक वेळा आहेत ना, असे लोक अशा काही चुका करतात ना ज्या त्यांच्या कामावर आणि आरोग्यावर परिणाम करत असतात। म्हणजे शास्त्रामध्ये अशी काही कामं सांगितलेली आहेत जी सकाळी उठल्यानंतर अजिबात करू नयेत। म्हणजे या कामाबद्दल आपण सविस्तर माहिती आहे ना या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे अशी ही गोष्ट आहे ना की आमचे काम सल्ला देणं, आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो। आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची निवड आहे। आज या निरूपणामध्ये आपण हे सुद्धा पाहणार आहोत की असा कोणता शत्रू आहे, जर तो आपल्या आयुष्यामध्ये आला ना की आपल्याला धनसंपत्तीपासून बाजूला सारत असतो, आपल्या जीवनामध्ये कल्याणकारी जीवन होत नाही, आपण असमाधानी राहायला लागतो। तो कोणता शत्रू आहे ना ते सुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे एकदा माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंना विचारते की हे प्रभू, कृपया मला हे सांगा की एखादा माणूस हा आयुष्यभर गरीब का राहतो बरं, आणि काही माणसं गरिबीतून बाहेर पडून लवकर श्रीमंत का होतात बरं, या मागचं रहस्य काय आहे बरं? मग भगवान श्री हरी विष्णू बघा म्हणतात की हे देवी, तुमचं हे सुख संपवणं जगासाठी फायदेशीर आहे,
कारण आज मी तुम्हाला आयुष्यभर गरीब राहण्याची 4 कारणे सांगेल, जी एखादी व्यक्ती सकाळी उठताच करते. जर एखाद्या व्यक्तीनं या 4 सवयी सुधारल्या ना, तर त्याला जीवनात श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणजे हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगेल, पण ही कथा मध्येच सोडून तुम्ही चूक करू नका. अपूर्ण ज्ञान हे नेहमी विषासारखंच असतं ना, म्हणून हे निरूपण मन देऊन ऐका. मग माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणते, तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही कथेला प्रारंभ करा. मी सर्व भक्तांपर्यंत ती कथा पोचवेल. शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे ना. बघा, भक्तांना भगवान श्रीहरी विष्णू ही कथा सांगायला सुरुवात करतात. हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका छोट्या गावामध्ये एक साधू महाराजांचा आश्रम होता आणि साधू महाराज त्यांच्या सखोल समजुतीसाठी आणि जीवनातील रहस्य उलगडण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात होते. दूरदूरचे लोक त्यांच्या समस्यावर उपाय विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत आणि गावात एक गरीब शेतकरी रामू आणि त्याची पत्नी सीता 2 मुलांसह राहत होते. रामूचं जीवन होतं ना, अत्यंत अडचणींनी भरलेलं होतं. त्याच्याकडे शेतीसाठी खूप कमी जमीन होती. अशी दगड काटेरीची रूपांनी भरलेली ती होती. रामूसाठी जी जमेल ती मशागत करणं अजिबात सोपं नव्हतं, पण तो सर्वोत्तपरी प्रयत्न करत असेल. म्हणजे रामू सकाळी उशिरा उठायचा, नियोजन न करता दिवसाची सुरुवात करायचा आणि तो आळसामुळं आपली कामे पुढे ढकलायचा. त्याची पिके वेळेवर पेरली जात नव्हती, त्याची योग्य काळजी घेतली जात नव्हती. त्यामुळं त्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागत असे. यामुळं कुटुंबासाठी पुरेसं धान्य, अन्न उत्पन्न मिळणे हे खूप कठीणच झालं होतं ना. बघा, सीता रामूची पत्नी एक कष्टाळू महिलाच होती ना. ती सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करायची, जसं पाणी भरणं, मुलांना तयार करणं, अन्न शिजवणं. सीताला रामूनं त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणावा असं वाटत होतं, पण तो त्याच्या सवयी बदलण्यास अजिबात तयार नव्हता. त्याचं घर माती पेंढ्यांनी बनलेलं होतं, ज्याचे दर पावसाळ्यामध्ये गळत असे. पावसाळ्यामध्ये सीता आणि मुलांना घराच्या कोरड्या कोपऱ्यामध्ये बसावं लागत असे. रामूची मुलगी शाळेत जाण्याच्या वयाची होती, पण तिला शाळेत पाठवण्यासाठी घरात पुरेसे पैसे नसायचे. त्याचा मुलगाही लहान होता, अनेकदा आजारी असायचा. रामूची अवस्था पाहून गावकरीही त्याला प्रोत्साहन देत असत. काही लोक त्याला आळशी म्हणत, तर काही त्याच्या नशिबाला दोष देत असत. रामू खूप निराश होता, असह्य वाटत असे. दररोज रात्री तो आपलं जीवन कधी बदलेल ना याचा तो विचार करून झोपायचा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा तोच देण्याकरता सुरू करायचा. म्हणजे याच दिवशी गावामध्ये बातमी पसरली की साधू महाराज जवळच्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि ते लोकांच्या समस्या सोडवत आहेत. सीतानं रामूला आग्रह केला, तू साधू महाराजांकडे जा आणि ते तुला नक्कीच मदत करतील. रामू टाळाटाळ करत असे, पण शेवटी त्यांनी आश्रमामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बघता क्षणी रामू साधू महाराजांकडे पोचला. त्यांनी त्यांच्या पाया पडून त्यांच्या गरिबी आणि समस्यांबद्दल सांगितलं. रामू म्हणाला, महाराज, मी खूप गरीब आहे. मी कष्ट दिवस रात्र करतो, पण तरीही माझ्या आयुष्यामध्ये आनंद मिळत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. बघा, भक्त साधू महाराज रामूकडे पाहून मासले आणि ते म्हणाले, रामू, गरिबी म्हणजे फक्त पैशाची कमतरता नाही, तर ती मनाची स्थिती आहे, सवयींचं प्रतिबिंब देखील आहे. जर तुम्हाला हवा असेल ना, तर मी तुम्हाला अशा 4 सवयींबद्दल सांगू शकतो, ज्या तुम्हाला नेहमीच गरीब ठेवतील. जर तुम्ही त्या समजून घेतल्या ना आणि त्या सोडल्या, तर तुमचं जीवनसुद्धा बदलू शकतं. फक्त मग रामू म्हणतो, महाराज,
कृपया मला या 4 सवयींबद्दल लवकर सांगा. मग साधू महाराज म्हणतात, ठीक आहे. जेव्हा एकदा माणूस सकाळी उठतो आणि आळस देऊ लागतो ना, त्याचा दिवस व्यवस्थित सुरू होत नाही, तेव्हा त्याचं आयुष्य नेहमीच व्यर्थ जातं ना. मी तुम्हाला एका छोट्या कथेद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा, ते कथा सांगायला सुरुवात करतात. खूप वर्षापूर्वी एका राजाला त्याच्या राज्यातील शेतकऱ्याला आळशीपणाची तोटे शिकवायचे होते. एके दिवशी सूर्योदयापूर्वी त्यानं राजवाड्याच्या मुख्य दाराबाहेर सोन्याचे नाणे आणि रत्ने विखुरली आणि घोषणा केली की जो कोणी आधी येईल ना, तो एक खजिना घेऊ शकतो. परंतु बहुतेक शेतकरी आळशीपणामुळं उशिरा उठले. जेव्हा ते तिथे पोचले ना, तेव्हा खजिना आधीच काढून घेण्यात आला होता. नेहमी सकाळी लवकर उठणारा एक वृद्ध आहे ना, तो शेतकरी होता. तो तिथे आधी पोचला आणि राजाचं बक्षीस मिळवलं. राजांनी सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की जो आळशी असतो ना, तो त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या संधी गमावतो. वेळेवर उठणं आणि कामाला सुरुवात करणं ही यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे ना. रामूनं मान झुकवली आणि मान्य केलं की तो सकाळी उशिरा उठतो आणि दिवसभर आळशी राहतो. साधू महाराजांनी त्याला सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि उत्साहाने करण्याचं वचन दिलं. म्हणजे साधू महाराज म्हणाले की दुसरी सवय म्हणजे नकारात्मक विचार करणं. जर एखादी व्यक्ती सकाळी उठताच त्याच्या मनात चिंता, भीती, असंतोषाचे विचार आणते ना, तर त्याची संपूर्ण ऊर्जा नष्ट होत असते. तो म्हणाला, मी एकदा एका व्यापाऱ्यानं साधू महाराजांना त्याची समस्या सांगितली आणि तो म्हणाला की माझा व्यवसाय दररोज कोसळत आहे. मला समजत नाही की हे काय घडत आहे. साधू महाराजांनी त्याला दररोज सकाळी त्याच्या विचारांची काळजी घेण्यास सांगितलं. त्यानं एके दिवशी त्या व्यापाऱ्याला फोन केला आणि म्हणाला की सकाळच्या पहिल्या तासामध्ये तुला काय वाटतं बरं? तो व्यापाऱ्याला म्हणाला की मला वाटतं आजही नुकसान होईल. तुमचा नकारात्मक विचार तुमच्या कामावर परिणाम करत असतात ना, म्हणून दररोज सकाळी असा विचार करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे आणि तुमचं पूर्ण मन आहे ना तुमच्या कामामध्ये घालवा. व्यापार आणि त्याचे विचार बदलले आणि हळूहळू त्याला त्याचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला. हे रामूने ऐकलं आणि म्हणाला, महाराज, हे खरं आहे. सकाळी उठताच मी माझ्या समस्यांबद्दल विचार करू लागतो. मी हे बदलण्याचा प्रयत्न करेल. फक्त साधू महाराज पुढे म्हणाले की तिसरी सवय म्हणजे अनुशासन नाहीसं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं त्याच्या वेळेत कामाची शिस्त पाळली नाही तर त्याला त्याच्या कष्टाचं फळ कधीच मिळत नाही. मग साधू महाराजांनी आणखीन एक गोष्ट सांगितली. एका तरुण शिष्यानं त्याच्या गुरुला विचारलं, गुरुजी, मी माझ्या आयुष्यात कसा यशस्वी होऊ शकतो बरं? गुरुजींनी उत्तर दिलं, दररोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी मनुष्यानं रोज ध्यान करायला हवं. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. तुमच्या दिवसाचं नियोजन तुम्ही त्याच वेळेला करायला हवं. शिष्यानं सुरुवातीचे काही दिवस असंच केलं, पण नंतर आळशीपणामुळं त्यांनी शिस्त सोडली. गुरुजींनी शिष्याला बोलावून समजावून सांगितलं, यश हे केवळ कठोर परिश्रमाने मिळत नाही, तर नियमितता आणि शिस्तीनं मिळतं. जर तुम्ही तुमच्या वेळेचा आदर केला नाही तर वेळ तुमचा कधीच आदर करणार नाही. बघा, त्या शिष्यानं गुरूंचं ऐकलं आणि शिस्तीनं आपलं जीवन व्यवस्थित केलं. हळूहळू त्यानं आपली सर्व ध्येय साध्य केली. फक्त रामूला जाणवलं की त्याची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित नाही आणि तो त्याच्या कामामध्ये निष्काळजीपणा आहे ना. त्यांनी साधू महाराजांना वाचून दिलं की तो शिस्तीचं पालन करेल. शेवटी साधू महाराज म्हणाले की 34 वय म्हणजे विसंगती. जर तुम्ही दररोज काहीतरी नवीन सुरू केलं
पण ते पूर्ण केलं नाही तर तुमचं आयुष्य नेहमी अपूर्ण राहील. या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की एका व्यक्तीनं त्यांच्या गावामध्ये एक सुंदर बाग लावण्याचं स्वप्न पाहिलं. त्यानं अनेक रोपे लावली, पण त्यापैकी एकाची काळजी घेतली नाही. तो दररोज एक नवीन रोप लावतो, पण जुन्या रोपांना पाणी द्यायचं विसरतो. काही काळानंतर त्याची सर्व रोपे सुकून जातात. त्याला यशस्वी का झालं नाही बरं असं विचारलं असताना तो म्हणाला की प्रत्येक वेळी एक नवीन काम सुरू केलं, पण एकही काम पूर्ण केलं नाही. साधू महाराज म्हणाले की जो माणूस आपले जीवन विसंगतीमध्ये जगतो ना, तो कधीही आपले ध्येय गाठू शकत नाही. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्य आणि लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. रामूला कळालं की तो अनेक कामे सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती कधीच पूर्ण होत नसत. त्यानं साधू महाराजांना वचन दिलं की तो त्याची कामं पूर्ण करण्यासाठी सवय लागेल. साधू महाराजांच्या शब्दाचा रामूच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्यानं त्याच्या सकाळच्या सवयी बदलण्याचा निर्णय घेतला. आता तो सकाळी लवकर उठायचा, प्रार्थना आणि ध्यानाने दिवसाची सुरुवात करायचा. रोज सकाळी 4 वाजता उठत असे, उपासना करत असे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन होत असे आणि त्याच्या जीवनामध्ये मानसिक शांती मिळायला सुरुवात झाली. त्याचे विचार सकारात्मक झाले. त्याने त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी एक दिनचर्या तयार केली. रामूला हे देखील कळालं की शिस्त त्याच्या प्रगतीचं मुख्य कारण. असं त्याने ठरवलं ना की तो दररोज त्याच्या शेतामध्ये 8 तास काम करेल, त्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवेल. त्यानं आठवड्यातून नवीन पिकं लावली किंवा जुनी शेतं साफ करणं अशी त्यांनी छोटी छोटी ध्येय ठेवली. दररोज आपले साध्य यशस्वी जीवन जगत होता. हळूहळू रामूला त्याच्या आयुष्यामध्ये बदल दिसू लागले. शेतात पिकं चांगलं येऊ लागलं. आता गावकरी त्याच्या कष्टाचं कौतुक करू लागले होते. त्याने त्याच्या कमाईतून मुलांना शिक्षण दिलं. म्हणजे रामूचं जीवन होतं ना, आता पूर्णपणे बदललेलं होतं. एकेकाळी त्याला आळशी आणि अयशस्वी म्हणणारे गावकरी आता त्याची स्तुती करू लागले होते. पतीचे नवीन सवयी पाहून त्याची पत्नीसुद्धा आनंदी झाली होती. रामू आणि सीता आता त्यांच्या मुलांसह आनंदी जीवन जगत होते. साधू महाराजांनी सांगितलेल्या या 4 सवयींमुळे आहे ना, रामूचं जीवन पूर्णपणे बदललं. त्याला केवळ गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही, तर त्याच्या मनात आणि आत्म्यास समाधान आणि शांती देखील मिळाली. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, सर्वात मोठा शत्रू आहे तो आळस. आणि हा आळस मनुष्याच्या जीवनापासून हद्दपार झाला ना की मनुष्याचं जीवन कल्याणकारी होतं. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं. आणि आजही आपल्या जीवनामध्ये हा आळस आहे, म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. बघा, शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मनुष्यानं आहे ना, बघा तुम्ही मेहनत नक्कीच करता, प्रत्येकजण मेहनत करत असतो, पण कधी कधी आपल्या घरचे बघा आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असतो, मी एवढा पैसा कमवतो पण तो पैसा नक्की जातो कुठे मला कळत नाही. कधी माझी पत्नी आजारी, कधी माझी मुलं आजारी, कधी माझी आईबाप आजारी. म्हणजे पैसा येतो पण तो घरामध्ये टिकत नाही. पण जर मनुष्यानं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात केली ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये अशी अनेक गोष्टी आहेत की त्या सहज आहेत ना, त्या चांगल्या घडायला सुरुवात होतात. कारण ब्रह्ममुहूर्तावर येणारी जी हवा आहे ना, असं म्हणतात की ती स्वर्गातून येत असते. आणि जेव्हा ती स्वर्गातून येणारी लहर जेव्हा आपल्या मनात येते ना, मनाला स्पर्श करते, तेव्हा आपला पूर्ण दिवस पॉझिटिव्ह जातो. आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती आहे ना, ती दूर निघून जाते.
आपल्या जीवनामध्ये होणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास ऊर्जावान होऊन जातो. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, किती जरी संकट आली तरी सकाळी उपासना करणं कधीच सोडू नका. जेवढं होईल ना तेवढं लवकर उठायला सुरुवात करा. आणि ब्रह्ममुहूर्तावर जर उठत असाल ना तर अतिउत्तम आहे. पण तरीसुद्धा हा भक्त ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. अनेक कारणं सांगत असतो की मला हे कामं आहेत, ती कामं आहेत. पण कधीतरी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलो ना की जो चमत्कार आहे ना तो तुम्हाला नक्कीच कळणार आहे. ती ऊर्जा आहे ती नक्कीच कळणार आहे. म्हणून या ऊर्जेला तुम्ही कमी समजू नका. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जा मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना यश निर्माण करत असते, मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याण निर्माण करत असते, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. चला तर आता आपण पाहूया की सकाळी उठल्यानंतर जी 4 कामे कोणती आहेत ती करू नये. सगळ्यात पहिलं काम म्हणजे सकाळी उठताच समोर दिसणारा तो आरसा आहे. सकाळी उठताच लोक स्वतःला आरशामध्ये पाहतात, पण वास्तुशास्त्रामध्ये ते शुभ मानलं जात नाही. सकाळी उठल्यानंतर प्रथम देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवंताचा आभार मानले पाहिजे. असं केल्यानं दिवसाची सुरुवात चांगली होत असते. आता दुसरं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. एखाद्या व्यक्तीचं नशीब घड्याळाशी जोडलेलं असतं. म्हणजे घरात बंद पडलेलं घड्याळ आहे ना येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते. शास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ आहे ना ते पाहिल्यानं वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून दिवसाचे प्रत्येक कामं बिघडू शकतात. आधीचं केलेलं कामसुद्धा बिघडू शकतं. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे खरकटी भांडी सकाळी उठतात. खरकटी भांडी पाहिल्यानं शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही, म्हणून नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. शास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावं. घाणेरडी भांडी ठेवल्यानं घरात गरिबीच येते ना. कारण देवी लक्ष्मी स्वतःच्या घराच्या स्वयंपाकामध्ये घरात वास करत असते ना. आणि जो व्यक्ती रात्री स्वयंपाकघरामध्ये घाणेरडी भांडी ठेवतो आणि सकाळ स्वयंपाकघर स्वच्छ करतो तो देवी लक्ष्मी त्या घरी जात नाही. त्या घराला देवी लक्ष्मी सोडून जाते, ज्यामुळं घरात गरिबीच येते ना. म्हणून एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवा, निदान घरातल्या एक माणसानं तरी ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. कारण ती ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जा आहे ना, निदान एकाच्या मनाला जरी लागली ना तरी पूर्ण घरामध्ये ती ऊर्जा निर्माण होत असते. आणि त्या ऊर्जेनं सर्व माणसांच्या शरीरामध्ये ती ऊर्जा जाते. म्हणून निदान स्त्रीनं उठलं तरी चालेल, कारण तुम्ही घरामध्येच असताना बघा पुरुष मंडळी बाहेर कामासाठी जावं लागतं, त्यांना कधी कधी उशिरा उठावं लागतं. पण स्त्री घरामध्येच असते ना, म्हणूनच स्त्रीनं लवकर उठावं. पुरुषांनी उठलं ना तर ते चांगलंच आहे, पण जेवढं होईल ना म्हणजे निदान जेमतेम 6च्या अगोदर तरी पहाटे उठावं. म्हणजे निदान तुम्ही 5ला जरी उठलात ना तरी तो अर्धा तास तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 5 ते 6च्या दरम्यानचा तास, तो 1 तास आहे ना, तो जरी तुमच्या जीवनामध्ये जर निर्माण झाला ना तर तुमचे सर्व कामे योग्य वेळेवर होऊ लागतील. तुमच्या जीवनामध्ये ती सकारात्मकता दिसू लागेल, तुम्ही ऊर्जावान व्हाल. तुम्हाला जाणवू लागेल की माझ्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडत आहे. बघा, तुम्ही एकदा करून तर बघा. आणि हा संकल्प आहे ना मनुष्याने निरंतर करायला हवा. पण निदान तुम्ही 21 दिवस निरंतर करून पहा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना प्रत्येक निर्णय तुमचा योग्य होऊन जाईल. तुम्हाला प्रचिती निर्माण होईल की मी जे करत आहे ना, ज्या दिवसापासून ब्रह्ममुहूर्तावर उठायचं चालू केलं आहे त्या दिवसापासून माझ्या जीवनामध्ये खूप शुभ होत आहे. एकदा करून पहा, चमत्कार 100% तुमच्या जीवनामध्ये होईल. जय जय रघुवीर समर्थ.